नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर आहे निलेश अशोक, के वाहक कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड कम्प्युटर सायन्स काकासाहेब नगर. आपण कंपनी लॉ ह्या विषयाचा दुसऱ्या चॅप्टरचा आज व्हिडिओ बघणार आहोत. दुसऱ्या चॅप्टर आज शिकणार आहोत. दुसरं चॅप्टर आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. कंपनीची स्थापना व नोंदणी, फॉर्मेशन अँड इंट्रोडक्शन ऑफ कंपनी. पुन्हा एकदा चॅप्टरचं नाव सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो, कंपनीची स्थापना व नोंदणी. आता ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या प्रकरणामध्ये आपल्याला कंपनीची स्थापना, कंपनीच्या नोंदणीच्या अवस्था निश्चितपणे बघायच्या आहेत. तसेच प्रवर्तन, कायदेशीर स्थिती, नोंदणीपूर्ण करार हे आपण या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. कंपनीची नोंदणी करणे, कंपनीच्या प्रक्रिया असतील, कंपनीचे दस्तऐवज असतील, नोंदणीचे परिणाम, नोंदणी प्रमाणपत्र असतील, त्याचे परिणाम असतील किंवा भांडवल उभारणी कंपनीसाठी कशा पद्धतीने केली पाहिजे, हे सगळं आपल्याला नंबर 2च्या प्रकरणामध्ये शिकायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर व्यवसाय प्रारंभ दाखला, त्याच्यानंतर या अशा बऱ्याच बारीक गोष्टी आपण ह्या प्रकरणामध्ये कंपनी सुरू करण्यापूर्वी किंवा कंपनी सुरुवात करण्याची काय स्थिती आहे ह्या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर चला तर मित्रांनो, आपण हे प्रकरण सुरू करूया. मग कंपनीची स्थापना व नोंदणीतील अवस्था ही हा पहिला पॉईंट आज आपण बघणार आहोत. कंपनीची स्थापना व नोंदणीची अवस्था. अनेक व्यक्ती एकत्र येऊन, विद्यार्थी मित्रांनो, अनेक व्यक्ती एकत्र येऊन कंपनी ही स्थापन करत असतात. मग कंपनी ही कायदेशीर प्रक्रिया आहेत. कंपनी स्थापन करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये विविध अवस्था असतात. कंपनीची रीतसर ही कायद्याच्या चौकटीत राहून स्थापना करावी लागत असते. मग कंपनीची स्थापना करत असताना कंपनी प्रवर्तक आपल्याला बघायचं आहे. मग कंपनी प्रवर्तक कशाला म्हणतात? जी व्यक्ती कंपनी स्थापनेसाठी सुचवते किंवा पुढाकार घेते तिला कंपनीचा प्रवर्तक असे म्हणता येईल. आपण एक व्याख्या बघणार आहोत. कंपनी प्रवर्तकाची व्याख्या आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगता येईल. व्यवसाय करण्यासाठी विविध संधींचा शोध व त्या अनुषंगाने पैसा उभा करणे, मालमत्ता गोळा करणे, व्यवस्थापकीय व्यक्तींची सल्ला घेणे, गोळा करणे, संघटन तयार करणे, त्याद्वारे नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाने एखादी स्थापन केलेला उद्योग, त्याला आपण उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योग जो तयार करतो, जो व्यक्ती त्या अनुषंगाने प्रयत्न करत असतो, त्याला आपण प्रवर्तक असे म्हणत असतो. मग प्रवर्तन ही व्यवस्थापनाची महत्त्वाची पहिली अवस्था आहे आणि महत्त्वाची अवस्था आहे. उद्योग स्थापन करत असताना कोणीतरी कोणाची तरी आयडिया, संकल्पना, कोणाची तरी ध्येयामधनं किंवा काहीतरी व्यवसाय करण्याच्या हेतूने किंवा एखादा व्यवसाय व्यवस्थितरित्या कौशल्यपूर्ण आणि आपण आपल्या कलेने व्यवस्थित चालू शकतो आणि नफा मिळवू शकतो, हे असं एखाद्या व्यक्तीने सुचवलं, त्याला आपण काय म्हणत असतो? निश्चितपणे प्रवर्तक असे म्हणत असतो. आता प्रवर्तकाची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्यवसाय करण्याच्या विविध संधींचा शोध घेणे, त्या अनुषंगाने पैसा गोळा करणे, मालमत्ता गोळा करणे, व्यवस्थापकीय व्यक्ती किंवा संघटन तयार करणे, हे नफा मिळवण्याच्या दृष्टीने या सगळे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो? प्रवर्तन असे म्हणत असतो किंवा प्रवर्तकसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आता कंपनी कायदा 2013च्या 92च्या तरतुदीनुसार, विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा 2000 92च्या तरतुदीनुसार काही उल्लेखनीय उल्लेख आपल्याला केला आहे. म्हणजे कंपनी स्थापन करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, कोणते कार्य पार पाडावे लागत असतात, जसे बेसिक असतं त्या पद्धतीने. तर मग आपण आज पहिला बघणार आहोत विविध संधींचा शोध घेणे. आता विविध संधींचा शोध घेणे, प्रवर्तक नेहमी नवीन संधी किंवा नवीन गोष्टी शोधत असतो. त्यातून आपला कल्पना किंवा अफाट कल्पनाशक्तीच्या आधारावरती, अफाट आयडियॉलॉजीच्या, तंत्रज्ञानाच्या आधारावरती किंवा फार्मसी असेल किंवा इतर वेगवेगळे क्षेत्र असेल, जास्तीत जास्त नफा, अधिक लाभ कशातून मिळू शकतो, ह्या कसोट्यांचा अथवा आधारावर अभ्यास करून काय करत असतो? प्रवर्तक उत्पादन प्रक्रिया असेल, विपणन प्रक्रिया असेल, अर्थपुरवठा असेल किंवा नवीन वस्तू असेल, या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून कल्पना सुचवणे, याला शोध घेणे, आपण हा पहिला मुद्दा समजू शकतो. म्हणजे कंपनी स्थापन करण्यापूर्वी प्रवर्तक हा विचार निश्चितपणे करावा लागतो. त्याच्यानंतर दुसरा आहे तपशीलवार माहिती गोळा करणे. सपोज आपण एखादा उद्योग व्यवसाय निवडला, समजा कारखाना निवडला, साखरेचा असेल
त्याच्यानंतर वेगळं एखादं प्रोडक्शन असेल तो निवडला तर त्याच्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री असेल, त्याच्यासाठी कच्चा माल असेल, त्याच्यासाठी जागा निश्चित करणे असेल, त्यासाठी लागणारं भांडवल असेल, त्याचबरोबर श्रमिक वर्ग असेल, तंत्र व्यक्ती असेल, सरकारच्या परवानग्या असतील, आवश्यक ती माहिती गोळा करून म्हणजे आपण त्याला म्हणतो ना अजेंडा तयार करणे, बरोबर की नाही. ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे पहिले आपल्याला फ्युचर डिसाईड करावं लागतं, काय लागतं काय नाही, हे सुद्धा प्रवर्तकाची पहिली बेसिक पायरी आपल्याला सांगता येईल. म्हणजे तपशीलवारी माहिती गोळा करणे, ते व्यवसायाचं उत्पादन प्रक्रिया, विपणन प्रक्रिया या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. त्याच्यानंतर साधनसामुग्रीची जुळवणूक म्हणजे तपशीलवारी परीक्षणा आधारावरती तपशीलवारी आपल्याला काय हवं आहे व्यवसायासाठी किंवा त्यांनी काय सुचविलेले आहेत याच्या कल्पनांच्या परिव्यायावरती किंवा नफ्यासाठी आपल्याला विशिष्ट काय करण्याची गरज आहे, विविध घटकांच्या दृष्टीने जुळाजुळ आपल्याला निश्चितपणे करावे लागतील. मग ते सभासद असतील, सभासद असतील, संचालक काम करणे असेल, कंपनीचं नाव असेल, बोधचिन्ह असेल, कंपनीचं ध्येय असेल, त्याच्यानंतर कंपनीचं भाग भांडवल असेल, त्याच्यानंतर घटनापत्र असेल, माहितीपत्रक असेल, या सगळ्यांची किंवा कंपनीसाठी CA वगैरे कर्मचारी ह्या सगळ्यांची गोष्टींची, बँकर्स असतील, तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती असेल, या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपल्याला काय करावी लागते, साधनसामुग्रीची निश्चितपणे जुळवाजुळवी ही सुरुवातीच्या काळात आपल्याला करावी लागत असते कंपनी स्थापन करण्यासाठी प्रवर्तकाला. त्याच्यानंतर अर्थपुरवठा करणे हा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला निश्चितपणे याच्यामध्ये बघता येईल. कंपनी नियोजित व्यवसायासाठी किती भांडवल लागेल हे तज्ज्ञांच्या मते ठरविणे, म्हणजे आपण जो व्यवसाय सुरू करतोय त्यासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे आणि ते किती भांडवल लागेल, कोणाची मदत लागेल, कशाप्रकारे भांडवल गोळा करायचं, कशा प्रकारे भांडवलाची उभारणी करायची, कर्ज स्वरूपात घ्यायचं, भाग भांडवलात घ्यायचं, याची पण निश्चित तिची तयारी ही प्रवर्तकाला किंवा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला करायला भेटते. आणि शेवटचं आपण बघणार आहोत दस्तऐवज तयार करणे. कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज प्रवर्तकाने तयार करावे लागतात. मग यामध्ये प्रामुख्याने घटनापत्र असेल, माहितीपत्र असेल, नियमावली असेल, प्रारंभिक दाखले असतील, व्यवसाय सुरू करण्यासाठी दाखला असेल, रजिस्ट्रेशन असेल, हे सर्व आपल्याला दस्तऐवज त्याच्यामध्ये निश्चितपणे करावी लागतात. ही सगळी इत्थंभूत माहिती ही प्रवर्तकाला करावी लागत असते. आता नोंदणी करण्यापूर्वी केलेले करार, कंपनीच्या नावाने आपल्याला काही करार करावे लागत असतात. म्हणजे एखादा कारखाना आपण स्थापन करतो, एखादी कंपनी आपण स्थापन करतो, कंपनी स्थापन करण्यापूर्वी काही विशिष्ट गोष्टींशी, घटकांशी आपल्याला करावे लागतात. म्हणजे उद्या तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेलात, कंपनीचं नाव लागतं, कंपनीची जागा लागते, कंपनीचे पत्ते लागतात, संचालक मंडळ लागतं, कंपनीचं ध्येय, घटनापत्र लागत असतं. त्याच्यासाठी आपल्याला काही त्यापूर्वी काही कंपनीच्या नावाने व्यवहार करावे लागत असतात, करार करावे लागतात, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. जमीन खरेदी करणे, कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याच्यासाठी लागणारी जागा निश्चित करणे, ती खरेदी करणे कंपनीच्या नावाने आणि ते त्या पातळीवरती, त्या स्थानावरती पाठबळ उभं करणे असेल, कर्ज घेऊन ती कदाचित जमीन आपण उभी करू शकतो किंवा भांडवलातून स्वतःच्या भांडवलातून उभी करू शकतो. अशा प्रकारे नोंदणीपूर्वी आपल्याला जमीन घेणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर कंपनीसाठी कर्ज, शक्यतो मोठ्या कंपन्या, उद्योग, व्यवसाय स्थापन करायचा असेल तर एवढं भांडवल आपल्याला एका वेळेस उपलब्ध होत नाही, तर आपण कोणाकडनं ती कर्ज घेतो, कंपनीच्या जमिनीवर तारण देतो, कंपनीचं तारण देतो, काहीतरी यंत्रसामुग्री खरेदी करतो, त्यासाठी आपल्याला कर्जाची आवश्यकता लागत असते, भांडवलाची आवश्यकता असते. ते भांडवल उभं करणे हे सुद्धा नोंदणीपूर्वी आपल्याला निश्चित करावं लागतं. आणि तिसरं आहे भाग करार करणे, म्हणजे सामान्य भाग असतील, स्वीट भाग असतील, अग्रहक्य भाग असतील, यांच्यातून आपण भाग खरेदी करून भांडवल गोळा करू शकतो, त्या हमीने मर्यादित करू शकतो किंवा त्या पद्धतीने भांडवल मिळून आपण कंपनी स्थापन करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला कंपनी नोंदणीपूर्वी या गोष्टींची नितांत गरज असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीची स्थापना किंवा कंपनीच्या नोंदणीच्या अवस्था किंवा आवश्यक नोंदणीपूर्वी लागणाऱ्या गोष्टी किंवा प्रवर्तक कशाला म्हणतात हे व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे. आता आपण पुढील लेक्चरला पुढील टॉपिकमध्ये बघूया. थँक्यू.